Hi guys and welcome back. Today's vlog is all about memories. So I'm leaving my house and shifted to a new one. आणि आज मी माझ्या जुन्या घरातल्या शेवटच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला आलोय and it's going to be the last goodbye. So it's going to be a one last walk through. So this is my old apartment आणि हे माझं किचन, but we will come to here later. Before that let me show you the master bedroom. इथे हा विंडो व्ह्यू मला खूप आवडायचा. इथे सकाळी उठल्या उठल्या कार जाताना बघायला जी मजा यायची, दॅट वॉज नेक्स्ट लेवल. अँड येस, आय एम रिअली गोइंग टू मिस द स्ट्रीट व्ह्यू. And let me show you the wardrobe. So this is my favorite area, my wardrobe area, जे नेहमीच clothes, bags and lots of makeup नी भरलेलं असायचं. And let me show you the second bedroom. So this is like a guest room, work room. कधी कधी एक्स्ट्रा स्टोरेजसाठी ही खूप जास्त ही रूम कामाला आली. So this is the second washroom of this bedroom. आणि इथेही एक वॉर्डरोब होतं विच वॉज एक्वायर्ड बाय पॅरी. मी त्याला कधीच माझ्या इथे जागा दिली नाही. सो ही यूज टू स्टोर हिज कलेक्शन ओव्हर हिअर. अँड येस, बॅक टू किचन अगेन. सो हा काउंटर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. इथे मी खूप डिशेस बनवल्या. माझी आई व्हिडिओ कॉल्सवर रेसिपी सांगायची अँड आय यूज टू डू द ट्रायल अँड एरर. सो माझं फूड यूट्यूब चॅनल पण मी इथेच शूट केलं. इथे मला छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या मला आधी अजिबात माहीत नव्हत्या. मला कुकिंग अजिबात जमत नव्हतं. सो हळूहळू मला कुकिंग करायला आवडायला लागलं. सो येस, लॉट्स ऑफ मेमरीज हिअर. अँड येस, नाव कमिंग टू माय वाईन फ्रिज. सो ओपनिंग इट फॉर द वन लास्ट टाईम. हा कायम रेड ऑर स्वीट वाईननी भरलेला असायचा. सो येस, गुड मेमरीज हिअर. सो हा आमचा हॉल अँड लेट मी शो यू द पॅटिओ. सो आता नाईट व्ह्यू तर अजूनच सुंदर दिसतोय बिकॉज इट्स क्रिसमस. सो सगळ्यांच्या घरी लाईट्स आहेत. अँड येस, आय विल मिस द स्ट्रीट व्ह्यू. सो येस, लास्टली आम्ही ठरवलं की आमचा लास्ट डिनर इथेच करूया कारण घर हँडओव्हर करायला आम्हाला खूप उशीर झाला होता. सो येस, इट्स द टाईम फॉर आवर लास्ट डिनर इन दिस हाऊस. सो वी जस्ट थॉट टू एन्जॉय दिस वन लास्ट मील हिअर. And finally it's time to keep the keys and say goodbye. So thank you, old home.